जय शिवराय जय शंभूराजे. पहिल्यांदा तर काल भारत वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आज पवन मावळातला किल्ले मोरगिरी करायचं नियोजन आपण केलेलं आहे. पवन मावळ लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या 5-6 किल्ल्यामध्ये मोरगिरी, तुंग, तिकोना, कोरीगड ह्या किल्ल्यांचा समावेश होतो. पलीकडल्या फायनल लोहगड, विसापूर. वातावरण एकदम मस्त आहे. आज तसं भरपूर पाऊस चालू आहे. भरपूर पाऊस चालू आहे. एकदम सगळं वरचं काही दिसत नाही आहे. फुल फुल धुकं आहे. फुल टू फुल नुसतं धुकं आहे. चढाईचा पहिला टप्पा आवरून आपण एका प्रशस्त अशा मोठ्या पठारावर येऊन पोहोचतो. किल्ल्याची श्रेणी तशी अवघड आहे, कारण सुरुवातीपासून एकदम खडं चढण आहे. पुढे एका ठिकाणी शिडी पण आहे असा उल्लेख किंवा असं बघण्यात आलेलं आहे. आता ह्या पठारावरून पुढं किल्ल्याकडे वाटचाल. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. धोक्यामुळं पुढचं काही दिसत नाही आहे. बघू शकता. अगदी 20 फुटावर जरी एखादा माणूस उभा असला तरी एकदम फिक्कट फिक्कट दिसेल असं वातावरण एकदम मस्त. भाऊ वातावरण असं आहे ना. अरे साईडनं असं धुकं पळायले. साईडनं धुकं पळायले. लांब सुद्धा नाही, साईडनं. हो बघ. It's not for soft-hearted. मोरगिरीच्या या टप्प्याला आपण आलेलो आहोत. मोरगिरीवरील ध्वजस्तंभ. इथं एक पाण्याचं टाक आहे. इथं अजून एक पाण्याचं टाक आहे. आणि प्रचंड असं धुकं आहे. फक्त काही नाही. ट्रेकिंगसाठी अवघड श्रेणीमध्ये गिनला जाणारा मोरगिरी किल्ला अवघड असण्याचं कारण एकदम खडं चढण, पावसामुळे एकदम निसरडी वाट आणि शेवटच्या टप्प्यात असणारी एक शिडी. किल्ल्यावर बघण्यासारखं तसं काही अवशेष नाही आहेत. किल्ला हा इथल्या घाट रस्त्यावर निगराणीसाठी बांधलेला किल्ला होता. इथल्या घाट रस्त्यावर निगराणीसाठी बांधलेला किल्ला होता. किल्ल्यावर अवशेष म्हणलं तर एकदम टॉपला 2 पाण्याचे टाके, ध्वजस्तंभ, त्याच्या थोडं खाली जिथं शिडी आहे तिथं गडदेवतेचं मंदिर, तिथं 2 पाण्याचे टाके, त्याच्या खाली 1-2 ठिकाणी रस्त्या वगैरे लावलेले आहेत. जसं जसं मी जसा गरज असेल तशा रस्त्या वगैरे लावलेल्या आहेत. मॉडरेट लेवलच्या ट्रेकरसाठी ज्यांनी थोडाफार ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यासाठी एकदम उत्तम असं डेस्टिनेशन आहे हे.
पायथ्यापासून जिल्हा टॉपपर्यंत जवळजवळ 2 तास 2 ते 2.5 तास तुमच्या क्षमतेवर लागू शकतात. एका दिवसात पुण्यापासून एकदम परफेक्ट आहे. पुण्यापासून 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हिंजवडीपासून 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता धुका हळूहळू कमी व्हायला लागले. आपण गड उतराय घेतलाय.